2009 ला त्या नराधमाने एका 9 वर्षाच्या मुलीवर अत्याचार केला. 25 दिवस तो जेलमध्ये गेला. 25 दिवसानंतर तो जेलच्या बाहेर आला आणि मग 9 वर्ष तो थांबला आणि तीच मुलगी जिच्यावर त्यांनी अत्याचार केले होते 2024 ला जी जेव्हा 18 वर्षाची झाली तिला रेप करून अत्याचार करून बलात्कार करून तिला मारून टाकण्यात आलं. आपण खरातच्या प्रकरणात पण ऐकलंय की रक्ताची आंघोळ केली जाते. 31,141 मुली अजून सापडलेल्या नाही. म्हणजे ही सायकल कधीच थांबत नाही, पण न्याय मात्र त्या ठिकाणी दुर्दैवाने मिळत नाही. मग 96% केसेस मध्ये जर सुनावणीच पूर्ण होत नसेल तर गरीबाली काय फक्त कोर्टाच्या फेरा मारायचे का? दर तासाला एक आधी मुंबईमध्ये ही प्रेस कॉन्फरन्स आहे आणि मुंबईची पण परिस्थिती आपण बघितली तर मुंबईत रोज 4 बलात्कार, रोज 2 अल्पवयीन मुलींवर बलात्कार, रोज 6 विनयभंगाच्या केसेस, रोज 4 अपहरण, रोज लहान मुलीचे 4 अपहरण, अशी आजची मुंबईची म्हणजे या देशातली फायनान्शियल कॅपिटल आपण ज्याला म्हणतो अशी त्याची परिस्थिती आहे. बेपत्ता महिला ज्या झाल्या आणि मुली ज्या झाल्या त्याच्या केसेस तसे 1,17,000 केसेस आहेत. त्यातले 31,141 मुली अजून सापडलेल्या नाही. आता आपल्याला एप्स्टीन मध्ये काय घडतं हे माहिती, म्हणजे या मुलींवर काय घडलंय, काय घडतंय आता हे कोणालाच माहित नाही. अल्पवयीन मुलींवर अत्याचार झालेत, बघितलेत, पण मग याच्यामध्ये कुठल्या रॅकेटमध्ये या मुलींना वापरण्यात आलं. त्याच्याच बरोबर काही ठिकाणी आपण खरातच्या प्रकरणात पण ऐकलंय की रक्ताची आंघोळ केली जाते आणि त्याच्यात चर्चा जी होती ते मला माहित नाही, त्याच्यात काही मला पुरावे नाहीत, पण लहान मुलींना तिथं मृत्यू करून त्यांच्यातलं रक्त तिथं वापरलं जातं अशी सुद्धा दुर्दैवाने त्या ठिकाणी चर्चा आहे. त्यामुळे या 31,141 मुलींचं झालं काय, त्याच्यामध्ये 4,500 मुली या अल्पवयीन आहेत. आणि सुरक्षित महाराष्ट्राचा आजची परिस्थिती NCRBच्या रिपोर्टच्या अनुषंगाने महिलांविरोधी एकूण गुन्हे उत्तर प्रदेश नंतर महाराष्ट्र 2ऱ्या क्रमांकावर, बलात्काराच्या बाबतीत 3ऱ्या क्रमांकावर, बलात्कार किंवा सामूहिक बलात्कार करून हत्या याच्यामध्ये 3ऱ्या नंबरवर, विनयभंग ओडिसा राजस्थान नंतर महाराष्ट्र 3रा, लैंगिक छळमध्ये महाराष्ट्र 2रा. आणि मग हळूहळू सगळ्या बातम्या ह्या कुठं कुठं कमी व्हायला लागतात. आणि मग बातम्या कमी झाल्यानंतर त्या कुटुंबाची आज परिस्थिती काय, कुटुंबाला कोर्टापर्यंत जाण्यापुरते तरी पैसे आहेत का, जर कोर्टामध्ये गेल्यानंतर त्यांचा दिवसाचा जो काय तिथं मजुरी बुडते त्यात त्यांचं घर चालणार आहे का, या बाबतीत दुर्दैवाने त्या ठिकाणी कुठेही चर्चा होत नाही. फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन होतं पण खरंच न्याय मिळतो का असा प्रश्न तिथं निर्माण होतो. आणि या प्रेझेंटेशनच्या मदतीने आमचं एकच मत आहे की न्याय हा मिळाला पाहिजे. आणि जर एखादी परत घटना घडली तर परत मग काय जे काय सुरू व्हायचे त्या ठिकाणी सुरू होतं. म्हणजे ही सायकल कधीच थांबत नाही, पण न्याय मात्र त्या ठिकाणी दुर्दैवाने मिळत नाही. नंतर मी हा जो मुद्दा मांडला, 19 वर्षाच्या नराधमाने 7 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिला चेचून मारलं. त्यांचे पालक इथं आले, ते आपल्याशी त्या बाबतीत बोलतील. ह्याच्या पुढं सासपडेमध्ये काय झालं हे सुद्धा पालक इथं आले, ते आपल्या सर्वांशी बोलतील. 2009 ला त्या नराधमाने एका 9 वर्षाच्या मुलीवर अत्याचार केला. 25 दिवस तो जेलमध्ये गेला. 25 दिवसानंतर तो जेलच्या बाहेर आला आणि मग 9 वर्ष तो थांबला आणि तीच मुलगी जिच्यावर त्यांनी अत्याचार केले होते 2024 ला जी जेव्हा 18 वर्षाची झाली तिला रेप करून अत्याचार करून बलात्कार करून तिला मारून टाकण्यात आलं. आणि ज्या व्यक्तीने त्याला सापडण्यासाठी पोलिसाला मदत केली ही गोष्ट डोक्यात ठेवली आणि त्या व्यक्तीच्या मुलीला, म्हणजे मुलीचं वय 12 का 13, तिला 2025 ला म्हणजे आत्ताच 9 महिन्यापूर्वी तिचा बलात्कार केला आणि तिच्या डोक्यात एक दगड टाकून तिचा मृत्यू केला. तिचे पालक इथं आलेत, आपल्याशी ते बोलतील. काय होतं, काय या परिवारावर जातं, कशा परिस्थितीमध्ये हे परिवार त्या ठिकाणी राहत असतात आणि त्यांची अपेक्षा काय हे तुमच्या माध्यमातून हे लोकांपर्यंत सांगतील. आता FIR, चार्जशीट आणि हे कशी प्रक्रिया असते, FIR होते, चार्जशीट होते, ट्रायल होतं, शिक्षा दिली जाते, अपील केलं जातं आणि मग शेवटी जन्मठेप नाहीतर जी काही शिक्षा असते ते त्या ठिकाणी दिली जाते. आता याच्यात आपण जर बघितलं
पोलिसांकडे तपासासाठी असलेले महिला संबंधित गुन्हे किती आहेत? 2023 मध्ये प्रलंबित गुन्हे होते 30,772. 2024 ला नवीन नोंद किती झाली? 47,000. एकूण 48,000. आता या 78,000, या 78,000 पैकी 36,000 मध्ये आरोपपत्र दाखल झालं, चार्जशीट दाखल झाली. म्हणजे केवळ 46% केसेसमध्ये चार्जशीट दाखल झाली. चार्जशीटचा अर्थ असा असतो की तपास पूर्ण झाला आणि आता आम्ही चार्जशीट करत आहोत, पोलिसांकडनं चार्जशीट केली जाते. म्हणजे 54% दुर्दैवाने चार्जशीट त्या ठिकाणी केली जात नाही. त्यामुळे ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि आपला महाराष्ट्र आज जर आपण बघितलं तर या देशामध्ये 22व्या नंबरला आहे. म्हणजे ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. त्यामुळे पोलिसांना तपास पटकीने व्हावा, चार्जशीट लवकर व्हावी, यासाठी सुद्धा त्या ठिकाणी प्रयत्न करावे लागतील. आता याच्यात कोर्टातील प्रलंबित महिलाच, कारण का आपण म्हणतो कोर्टात विषय गेला, विषय संपला, पण 2023 ला महिलांच्या बाबतीतले प्रलंबित गुन्हे किती होते खटले? 2,93,000. आता याच्यामध्ये 2024 मध्ये नवीन किती आले? 36,699. एकूण झाले 3,29,707. या 3,29,707 पैकी 13,348 खटल्यांमध्ये सुनावणी पूर्ण झाली. हे प्रमाण किती आहे? तर फक्त 4%. मग 96% केसेसमध्ये जर सुनावणीच पूर्ण होत नसेल तर गरिबाली काय फक्त कोर्टाच्या फेरा मारायचे का? तर हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. 96% लोकांना अजूनपर्यंत कोर्टाच्या माध्यमातून त्या ठिकाणी न्याय हा मिळालेला नाही. आणि सगळ्या केसेस घेतले तर 25 लाख खटले, त्यामध्ये सुद्धा 6.5% खटल्यांमध्ये सुनावणी ही झालेली आहे. 96 ते 95% मध्ये झालेली नाही. पेंडन्सी म्हणजे काय की आता हे पालक जातात, कोर्टात बसतात, वकिलाशी बोलतात, यायला जायला पैसे खर्च करतात, कोर्टात काहीच होत नसतं. पोलिसांच्या लेवलला पेंडन्सी असते, त्यानंतर कोर्टाच्या लेवलला पेंडन्सी असते. हे बिचारे गरीब लोक बेजार होऊन जातात. मग नंतर शेवटी त्यांचीच इच्छा दुर्दैवाने आपल्या मुलीला न्याय देण्याची संपून जाते. जे लोक सामाजिक हितातून गाव म्हणून एकत्रित येऊन लढणारे असतात, पत्रकार तुमच्यासारखे जे लढणारे असतात, शेवटी म्हणतात अरे काहीच होत नाही, त्यांचंही कुठेतरी मनोबल कमी होतं. आणि याच्यात दुर्दैवाने काय होतं तर त्या चिमुकलीला न्याय देण्यामध्ये आपण कुठेतरी कमी पडतो. आपण जेव्हा म्हणतो तेव्हा समाज म्हणून, पत्रकार म्हणून, राजकीय नेते म्हणून, पोलीस म्हणून आणि कोर्टाचे जजेस आणि वकील म्हणून सुद्धा कुठं ना कुठेतरी आपण कमी पडतो. त्या पेंडन्सीमध्ये एक चार्जशीटच्या बाबतीत पेंडन्सी आहे, त्याच्याच बरोबर कोर्टामध्ये पेंडन्सी आहे. म्हणजे एक तर पालघरला आम्ही जेव्हा गेलो होतो तिथं असणारे आदिवासी समाजाच्या लोकांनी आम्हाला सांगितलं, हो अशा अनेक केसेस होतात, पण कोर्टात कोण जाणार, कसं लढणार, कुठून पैसा आणायचा, म्हणून आम्ही कोर्टात पण जात नाही आणि पोलीसकडे पण जात नाही. त्यामुळे ह्या ज्या केसेस आहेत ह्या कितीतरी जास्त केसेस असं लोकांचं मत आहे. त्यामुळे असं म्हणलं जायचं जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड. जस्टिस सूर्यकांत साहेबांनी याला वेगळी स्टेटमेंट आणण्यात आली. जस्टिस डिलेड इज नॉट ओनली जस्टिस डिनाईड, इट्स जस्टिस डिस्ट्रॉइड. आता आज आम्हाला असं बोलावं लागेल, जस्टिस डिलेड इज नॉट ओनली जस्टिस डिस्ट्रॉइड, इट इज बिट्रेयल ऑफ फेथ ऑन ज्युडिशियल सिस्टम. ही आजची परिस्थिती आहे. म्हणजे न्याय विलंब म्हणजे न्याय व्यवस्थेवरील विश्वास कुठंतरी कमी होणं, ह्याला आजची ही परिस्थिती. आणि हेच या पालकांचं झालंय. न्याय व्यवस्थेवर हळूहळू त्यांचा विश्वास तिथं कुठंतरी कमी होत चाललेला आहे. आणि दुर्दैव असं जसा वेळ जातो तसा जो क्रिमिनल असतो, नराधम असतो, जो जेलमध्ये जातो, तो स्वतःला खूप मोठा क्रिमिनल समजायला लागतो. आणि तिथं काय पद्धतीने ते लोक वागतात क्रिमिनल, हे तुम्हाला पालक नक्कीच सांगतील. आमची मागणी होती शक्ती कायद्याची. त्याचं मुख्य कारण असं आहे की शक्ती कायद्यामध्ये काही चांगले बदल आहेत, ते बदल आपल्या सर्वांसाठी महत्वाचे. आणि काही लोक म्हणतील राजकीय भूमिका वगैरे, अजिबात राजकीय भूमिका नाही. काही मोठे नेते फडणवीस साहेब असतील, त्याच्याच बरोबर गोरेताई असतील, यांनी सांगितलं की BNS कायद्यामध्ये आपण काही बदल केलेत, त्यामुळे शक्ती कायद्याची जरूरत नाही. असं नाही. त्या कायद्यामध्ये नक्कीच काही त्रुटी आहेत, ते आपल्याला भरून काढायचे असतील तर शक्ती कायदा आणणं फार महत्वाचं आहे. आता याच्यामध्ये शक्ती कायद्याच्या आधी म्हणजे IPC आणि ह्याच्यातला बदल सांगतो तुम्हाला. बलात्कारला कमीत कमी 10 वर्षाची जन्मठेप होती, पण त्याच्यामध्ये मृत्यूदंड नव्हता. शक्ती कायद्यामध्ये मृत्यूदंड आणलेला आहे.
सामूहिक बलात्कारमध्ये मृत्यूदंड आणलेला आहे. अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केला तर जन्मठेप फक्त होती पूर्वीच्या कायद्यात, ती आपण मृत्यूदंड आणली. त्यानंतर ऍसिड हल्ला, कमीत कमी 10 वर्षाची जन्मठेप, इथं मृत्यूदंड आहे. त्यानंतर ऍसिड हल्ला प्रयत्न, कमीत कमी 5 ते 7 वर्षांपर्यंत सजा, ही 7 ते 10 वर्षांची सजा केली आहे. आणि त्याच्याच बरोबर प्रिव्हेंटिव्ह सेक्शुअल असल्ट याच्यामध्ये सुद्धा आपण जर बघितलं असेल तर 20 वर्षाची जन्मठेप आहे, पण शक्ती कायद्यामध्ये तिथं मृत्यूदंड म्हणजे फाशीची शिक्षा ही देण्यात आलेली आहे. म्हणून हा कायदा नवीन आणा, आमची प्रामाणिक म्हणणं आहे. शक्ती कायद्याचे तपास, सुनावणी आणि कालावधी जो आहे याच्यामध्ये फरक किती बघा. तपास आणि आरोप पत्र दाखल करण्यामध्ये CRPC 173 मध्ये 2 महिने आहे, शक्ती कायद्यात 30 दिवसामध्ये आहे. या सगळ्यांच्या केसेसमध्ये 60-60 दिवस दुर्दैवाने त्या ठिकाणी लागले. आणि याच्यात होतं असं, विटनेस जे असतात ते त्यांचं म्हणणं बदलतात, त्यांच्यावर प्रेशर आणलं जातं. सुनावणी कालावधी 2 महिने ते 30 दिवसावर शक्ती कायद्यात आणा असा आहे. अपील कालावधी हा 6 महिने तो 45 दिवसात आणा, म्हणजे 1.5 महिन्यामध्ये त्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे, त्या परिवाराला न्याय मिळाला पाहिजे, असे शक्ती कायद्यामध्ये प्रोव्हिजन आहे, जे दुर्दैवाने या CRPC आणि IPC ऍक्ट मध्ये तिथं नाही. आता BNS आणि BNSS हा कायदा आला, त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी घेतल्यात का, तर अजिबात नाही. याच्यामध्ये सुद्धा तुम्ही बघितलं त्याच्यामध्ये काही प्रमाणात बदल झालेत, पण मृत्यूदंड हा दुर्दैवाने त्या ठिकाणी आणलेला नाही. त्याच्याच बरोबर अजून खोलात तुम्ही जर गेला तर त्याच्यामध्ये जेव्हा गँग रेपचा केस असेल, 20 वर्षाची जन्मठेप आहे, इथं आपल्याला मृत्यूदंड हा देण्याची प्रोव्हिजन त्याच्यामध्ये आहे. आणि BNS मधील त्रुटी कालमर्यादेच्या बाबतीत 2 महिने BNSS मध्ये तपास, तिथं 30 दिवस, BNS सेक्शन 2 महिने, सुनावणी 30 दिवस, अपील 6 महिने 45 दिवस, 1.5 महिन्यामध्ये हा विषय संपला पाहिजे. त्यामुळे BNSS मध्ये सुद्धा बदल करून त्याच्यामध्ये काही कडक गोष्टी आलेल्या नाहीत, त्या आणल्या गेल्या पाहिजे असं आमचं त्या ठिकाणी म्हणणं आहे. त्यामुळे BNSS मध्ये 10 महिने लागू शकतात. एका केसमध्ये साताऱ्यात 10 महिने ऑलरेडी झालेत, पण जजच्या समोर अजूनपर्यंत केस दुर्दैवाने ती आलीच नाही. आणि हे जळगावच्या बाबतीत 3 वर्ष झाले, 2 जजेस बदलले, तरी सुद्धा या परिवाराला दुर्दैवाने त्या ठिकाणी न्याय मिळालेला नाही. आणि मग आंदोलन करावं लागतं, रस्त्यावर यावं लागतं, पब्लिसिटी करावी लागते, मीडियाला हा विषय उचलावा लागतो, मग स्पेशल कोर्ट करण्यात येतं. पण शक्ती कायद्यामध्ये एक स्पेशल बिल आहे, ते स्पेशल कोर्ट्स अंडर शक्ती लॉ बिल मध्ये त्याच्यात काय केलंय तर प्रत्येक जिल्ह्याला महिलांसाठी एक वेगळं कोर्ट करण्यात येणार असं त्याच्यात नमूद केलं आहे. म्हणजे प्रत्येक जिल्ह्याला फक्त महिलांसाठी एक वेगळं कोर्ट आणि वेगळा जज, जेणेकरून हे सगळी प्रकरणं ही आपल्याला लवकरात लवकर त्या ठिकाणी त्या प्रकरणामध्ये न्याय देता येईल अशी भूमिका होती. एक्सक्लुझिव्ह स्पेशल कोर्ट, स्पेशल पोलीस टीम, जसं तमिळनाडूमध्ये नवीन CM आले विजय, त्यांनी लगेच स्पेशल पोलीस टीम महिलांच्या बाबतीत तिथं आदेश काढला, तसा आदेश आपल्या महाराष्ट्रामध्ये काढला तर तपास करायला थोडंसं सोपं जाणार आहे. आणि पीडितासाठी सेवा संस्था, वुमन अँड चाइल्ड ऑफेंडर रजिस्ट्री, आता जे इथं पुण्यामध्ये काही दिवसांपूर्वी केस झाली, तोच रेग्युलर ऑफेंडर होता नसरापूरची. जर पोलिसांना आधीच कळलं असतं की हा रेग्युलर ऑफेंडर आहे, त्याच्यावर लक्ष ठेवता आलं असतं, रजिस्ट्री असली असती तर. आता इथं सुद्धा जे साताऱ्यात केस झाली त्याच्यामध्ये सुद्धा रेग्युलर ऑफेंडर होता. जर रजिस्ट्री असली असती शक्ती कायद्यासारखी तर मग तिथं कुठेही हा अन्याय परत तिथं त्या ठिकाणी झाला नसता. त्यामुळे आमच्या मागण्या आहेत की शक्ती कायदा हा लवकरात लवकर त्या ठिकाणी आणला गेला पाहिजे. स्पेशल सेशन घ्या, 1 दिवसाचं सेशन घ्या, ओपन चर्चा करा, अराजकीय चर्चा करा. कारण हा विषय घेत असताना मला सुद्धा मुलगी आहे, तुम्हाला मुलगी आहे, सगळ्यांनाच मुली आहेत, आपल्या परिवारामध्ये मुली आहेत. त्यामुळे याच्यावर कुणीही राजकारण केलं नाही पाहिजे. हा विषय आपल्याला सामाजिक विषयातून, दृष्टिकोनातून राजकारण न करता, न आणता हा त्या ठिकाणी मार्गी लावता येईल, लावला गेला पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं त्याच्यामध्ये मत आहे.